हिंदी सक्तीवरून भाजप मनसेत जुंपली। राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज। मी आता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा। दुकानं नाही, शाळाही बंद करेल। भाजपच्या स्क्रिप्ट बाबतही ठाकरेंकडून समाचार। हिंदी सक्तीचा GR मागे घेतला असला तरी हिंदी सक्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही ठाम आहेत। याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत हिंदी सक्तीच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतलाय। तर सरकारला आत्महत्या करायची असेल तर जरूर करावी असा टोलाही राज ठाकरेंनी मीरा भाईंदरच्या सभेतून लगावलाय। खरं म्हणजे त्रिभाषा सूत्रावर देखील बरीच चर्चा झाली। आता त्यातली तिसरी भाषा कुठल्या वर्गात शिकवायची त्याचा निर्णय समिती करेल। काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं, म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार। आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी बेशक करावी। त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता। फडणवीसजी, तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार। मी आता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा। दुकानं नाही, शाळाही बंद करेल। तर हिंदी सक्ती लादल्यास दुकानं नाही तर शाळा बंद करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। त्यावर भाजपचे मंत्री नितेश राणेंनी राज ठाकरेंनाच आव्हान दिलंय। माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना, बंद करून टाका मदरसे, कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही। मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा, आमचे शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना। तर एका पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंची भूमिका ही भाजपची स्क्रिप्ट आहे का असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता। त्यावरही भाष्य करत युट्यूबवर टीका करणाऱ्या पत्रकारांनाही राज ठाकरेंनी चांगलंच सुनावलंय। हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही, जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो, ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं। सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही GR मागे घेत आहे, हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो। पण हे काय चालू आहे? हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं सुरू आहे की हे बघा, हे आतून सगळं एक येतं, बघा हे सगळं असं सगळं सुरू आहे। कशाचाही संबंध नाही आहे। एकीकडे हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध तर दुसऱ्या बाजूला फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। मात्र मराठीच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड करणार नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतल्यानं आगामी काळात सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यास भाषिक अस्मितेचा मुद्दा जास्तच विस्फोटक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सरकार एक पाऊल मागे घेणार की भाषेवरून नवा वाद पेटणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।